पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। एडगाव धरणातून कुकडी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कुकडी नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। जगप्रसिद्ध रांजण खळग्यांना धबधब्याचं स्वरूप हे प्राप्त झालं। ही दृश्य आपण पाहतोय। टाकळी हाजी निघोज परिसरातील ही दृश्य आहेत। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी, तो पाहूया। राज्यात पावसाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यामध्ये बरसत असताना सह्याद्रीच्या कुशीमध्ये बरसणारा पाऊस हा खरं तर धरणांसाठी लाभदायक ठरत आहे। परंतु या पाण्याचा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात धरणाची पाण्याची पातळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी एडगाव धरणातून मोठ्या प्रमाणात कुकडी नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे रांजणखळगी असणाऱ्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धबधब्यांचं स्वरूप आलेलं फेसळणारा हा पाण्याचा प्रवाह खरं तर मनाला मनमोहित करणारा आहे। परंतु अति धोकादायक परिस्थितीमध्ये ही कुकडी नदी प्रवाहित होत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची खरं तर पाहण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे। जगप्रसिद्ध असलेले रांजणखळगी म्हणून ओळखले जातात आणि या परिसरातून खरं तर ही वाहणारा पाण्याचा विसर्ग हा धोकादायक पातळीच्या स्थितीला वाहत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर हा पाण्याचा प्रवाह नदी पात्रामध्ये सोडण्यात आल्याने या ठिकाणी नदी खळखळून वाहू लागलेली आहे आणि असाच पाण्याचा प्रवाह वाढत राहिला तर या नदीपाठच्या काठच्या गावांना मोठ्या प्रमाणात इशारा देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना आपली विद्युत कंपनी असतील किंवा या ठिकाणी असणारा प्रवास टाळण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।